गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दंपतितनया दत्तात्रेया नमो नमो। एकरूप शिव ब्रह्मा विष्णु दत्तात्रेया नमो नमो। शंख चक्रयुत गदा पद्मधर दत्तात्रेया नमो नमो। षड्भुजधारी त्र्यंबकश्री दत्तात्रेया नमो नमो। पायि खडावाश्वान परिवृता दत्तात्रेया नमो नमो। दण्डकमण्डलु कामधेनुयुत दत्तात्रेया नमो नमो। जटाधारी सिद्धिविभूषित दत्तात्रेया नमो नमो। त्रिशूलडमरु व्याघ्रचर्मि श्री दत्तात्रेया नमो नमो। गन्धाधारी भिक्षापात्री दत्तात्रेया नमो नमो। चतुर्विंशति गुरुपदिष्टा दत्तात्रेया नमो नमो। अत्रिवरद योगिराज दिगंबर दत्तात्रेया नमो नमो। मायामुक्ता मायायुक्ता दत्तात्रेया नमो नमो। सुमारे 200 वर्षापूर्वी गिरनार पर्वतावरून ब्रह्मन महाराज हे तीर्थक्षेत्र औदुंबर इथे येऊन राहिले। साधारणपणे 1764 मध्ये त्यांनी समाधी घेतली, औदुंबरामध्ये जिवंत समाधी घेतली। त्यानंतर त्यांची ही पहिली सत्य सहजानंद महाराज म्हणून इथे येऊन गादीवर राहिले। त्यांची ही शिष्य परंपरा अद्यापर्यंत चालू आहे। त्याच्या शिष्य परंपरेतली सध्या मी 7वी पिढी ही आहे आमची, आणि त्यातमध्ये आज 50 वर्ष झाले मी या ब्रह्मन महाराजांची सेवा करत आहे। त्याकडून शिष्य न मिळाल्यामुळे सध्या मी ट्रस्ट करून याचा कारभार सुरू केलेला आहे। साधारणपणे 40 वर्षापूर्वी कर्नाटकातले हे नारायणानंद स्वामी या मठात येऊन राहिले होते। त्याच्यानंतर थोडे दिवसात त्यांना इथली जागा मिळाल्यानंतर त्यांनी त्या शिष्याने इथं त्यांना समुद्र हा मठ बांधून दिला। तेव्हापासून ते त्या मठात राहू लागले। त्यांचे शिष्य आता त्यांचे परंपरेतले त्यांचे नातू व्यंकटरमण शास्त्री ते त्या मठात सध्या कारभार बघतात। नमस्कार, मी उदय पाटील अंकलखोप, औदुंबर येथील श्री सद्गुरू नारायणानंद तीर्थ स्वामी सेवा ट्रस्टचा विश्वस्त म्हणून आपल्याशी बोलत आहे। श्री क्षेत्र औदुंबर हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र क्षेत्रापैकी एक असून हे दत्तगुरूंचं क्षेत्र आहे, ज्ञानदाता क्षेत्र आहे। यात सर्व जीवांचे कल्याणाकरता, ज्ञान देण्याकरता श्री सद्गुरू दत्तानी श्री सद्गुरू नारायणानंद तीर्थ स्वामी महाराज यांच्या रूपाने अवतार घेतला असा जनतेचा दृढ विश्वास आणि अनुभव आहे। गुरु महाराजांनी आपल्या गुरूंच्या नावाने श्री गुरु शिवशंकरानंद आश्रम अशा नावाचा एक आश्रम औदुंबर येथे स्थापन केला व त्या मार्फत दीन लोकांना सहाय्य केले, सहकार्य केले व सन्मार्गाला लावले। भारतीय अध्यात्मशास्त्रात रत्न असलेला वेद याची वेद पाठशाळा, वेद संस्कृत पाठशाळा, तसेच दत्तगुरूंना प्रिय असलेल्या माधुरी अन्नदान सेवा उत्तरोत्तर अभिवृद्धी केलेली आहे।
तसेच परगावहून येणाऱ्या सर्व भक्तजनांची वसतीची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तसेच सर्व साधू संतांची सर्व सेवा मोफत केलेली आहे. यानुसार स्वामींनी जो आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही व आमचे प्रधान विश्वस्त श्री व्यंकटरमण स्वामी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे या आश्रमशाळेचे अत्यंत चांगल्या प्रमाणे काम करीत आहोत. याबद्दल आम्हाला अभिमान आहे. राजप्रदान